16, 17 and 18 the P block elements. ठीक आहे. सो P ब्लॉक एलिमेंट्स तुम्ही लास्ट इयर पण बघितलंय. रादर पिरियॉडिक टेबल तुम्हाला मागच्या वर्षी जेव्हा पिरियॉडिक टेबल शिकवलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला त्या पिरियॉडिक टेबल वरती भरपूर डोक्याला हे दिलं असेल की हे सारखं विचारतात खूप इम्पॉर्टंट आहे, या ट्रेंड्स खूप लागतात, त्याच्या ट्रिक्स तुम्हाला माहिती असतील. माहिती आहेत ना सगळ्यांना ट्रिक्स म्हणजे कशाबद्दल होते की ग्रुप 13 कसा लक्षात ठेवायचा, 14 कसा लक्षात ठेवायचा. आय होप यू नो ऑल दीज थिंग्स. जर का नसेल माहिती तर सांगा, मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगेल लक्षात ठेवायच्या. किंवा माझं तर म्हणणं आहे की तुमचं आतापर्यंत पिरियॉडिक टेबल पाठ झालेला असणार आहे. म्हणजे कुठला ऍटलिस्ट पी ब्लॉक एलिमेंट्स, कारण की ते मागच्या वर्षी पण आपण बघितलं आणि या वर्षी आपल्याला कंटिन्यू करायचं. ठीक आहे. So I hope everyone knows what are the elements that are present in P block, how many groups are there. ठीक आहे. आपण P ब्लॉक एलिमेंट्सच्या डिटेल मध्ये नाही जाणार आहोत. आपल्याला ऍक्च्युली नवीन टॉपिक सुरू करायचा आणि तो टॉपिक खूप मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला हे आदल्या दिवशी सांगायला पाहिजे होतं, पण आता तुम्ही काय करा, आपलं हे लेक्चर झाल्यानंतर आणि संध्याकाळचं तुमचं लेक्चर झालं की पी ब्लॉक एलिमेंटचे जे मागच्या वर्षीचं झालेलं आहे ग्रुप 13, 14 अँड 15. ओके. बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली आणि नायट्रोजन फॅमिली. जरा ते तिन्हीचा जरा एकदा तुम्ही ते पुस्तकातनं धडा वाचून घ्या. ठीक आहे. इव्हन मी सांगेल की नोट्स वाचू नका, पुस्तकातला वाचा. पुस्तकातला धडा छोटा आहे. नोट्स तुमच्याकडे खूप मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त सरांनी दिलेला असणार आहे. कळतंय. सो एकदा ते तो धडा एकदा जस्ट गो थ्रू करा. पाठवेट करायचं नाहीये, काही करायचं नाही. नुसतं वाचा की आयनायझेशन एन्थॅल्पीची कशी ट्रेंड आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची कशी ट्रेंड आहे, ते डोक्यात आलं की आपल्याला हे धडे समजायला सोपे जाते. ठीक आहे. ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरा पॉइंट काय सांगायचा आहे की हा टॉपिक एकतर मोठा आहे, एक्झाम साठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्ही याच्या नोट्स कंपल्सरी लिहायच्या आहेत. ठीक आहे. लिहायच्या आहेत हे मी परत एकदा सांगते का, कारण की काय होतंय की तुम्हाला समजा सरांनी सांगितलं की ऑनलाईन लेक्चर तुम्हाला परत बघायला मिळेल म्हणून निवांत राहतात मुलं, लिहित नाहीयेत आणि रायटिंग बरंच लागते याच्यामध्ये. पण प्रॉब्लेम काय होते, जरी ऑनलाईन तुम्ही बघितलं आता लिहिताना चुकून एखादं वाक्य वगैरे राहू शकतं तुमचं. ऑनलाईन बघितलं तर तुम्हाला ते फिलअप करून अजून एक्स्ट्राची काहीतरी माहिती मिळेल, तुम्ही त्या नोट्स मध्ये घालू शकता. कळतंय. पण आधीपासून जर का होई कोरियर असेल तर काय ऍड करणार त्याच्यामध्ये. ओके. सो वेन एव्हर यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ किंवा कुठलाही सब्जेक्ट असू देत, नॉट नेसेसरीली केमिस्ट्री, पण कोणताही सब्जेक्ट असू देत, नोट्स तुम्ही बरोबर काढत जा. कळाले. बरेच जण काढतच असतील पण तरी सुद्धा. ठीक आहे. आणि आता जे मी टॉपिक घेतलाय म्हणजे पहिला जो घेतला होता आपण मेटलर्जीचा टॉपिक आपला स्टेट बोर्ड मध्ये नाहीये, पण तो तुम्हाला एक्झाम साठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने आपण तो बघितला होता. आता हा जो टॉपिक आहे पिरियॉडिक टेबल, हा मी दोन्ही जे धडे आहेत दोन्ही पुस्तकात कंबाईन करून तुम्हाला देणार आहे. म्हणजे जे एनसीईआरटी मध्ये आहेत पण बोर्ड मध्ये नाहीये, पण काही काही पॉईंट्स बोर्ड मध्ये आहेत, एनसीईआरटी मध्ये नाहीयेत. मग असं न होता तुम्हाला सगळं मिळावं म्हणून मॅक्सिमम इन्फॉर्मेशन त्या या तुम्हाला या स्लाइड्स मध्ये किंवा या आपल्या टॉपिक मध्ये आहे. कळालं. सो त्यामुळे तुम्ही फक्त एकच पुस्तक फॉलो केलं किंवा एकच नाही केलं असं करू नका. दोन्ही पुस्तकं हे फॉलो केलेली आहेत. त्याच्यामुळे या नोट्स खूप चांगल्या पद्धतीने तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. सो राईट ईच अँड एव्हरी पॉइंट. वाटलं तर पहिल्या वेळेस जरा असं फास्ट झालं होतं कारण की मेटलर्जी तुम्हाला याच्यामध्ये येणारच नाही, तुम्हाला एमसीक्यूज मध्येच मेटलर्जी जास्त करून विचारणार होते. पण हा जो पॉइंट आहे हा तुम्हाला लॉंग आन्सर मध्ये पण असणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित नोट्स लिहून घ्या. तुम्हाला पाहिजे असेल तर प्रत्येक स्लाइड नंतर आपण एक 2-2 मिनिटाचा मला लिहिण्यासाठी वेळ देत जाईल. ठीक आहे. हे सगळं मी आता का सांगतेय की नंतर मग गडबड होते, असं होते तसं होते. समजा तुमचा एखादा पॉइंट लिहायचा राहिला तर लगेच मला सांगा, मी तिथं थांबत जाईल आणि तो पॉइंट तुम्ही कव्हर करत जा. कळालं. So let's start our point, P block elements. Okay. Elements of groups 16, 17 and 18 which are under the P block elements. Okay, so let's start our topic. So first thing, P block elements कुठे आहेत? पिरियॉडिक टेबल मध्ये. पहिली गोष्ट काय, हे प्रकरण कशातलं आहे? पिरियॉडिक टेबल मध्ये. बरोबर आहे. पिरियॉडिक टेबल मध्ये P ब्लॉक एलिमेंट्स कुठे असतात? लेफ्टला का राईटला? हे पिरियॉडिक टेबल P ब्लॉक एलिमेंट्स कोणत्या पोझिशन मध्ये असतात? ऍट द लेफ्ट हँड साइड और राइट हँड साइड ऑफ द पिरियॉडिक टेबल is present at the right hand side of the periodic table. बरोबर ना? So what is the position of
पोझिशन ऑफ पी ब्लॉक एलिमेंट्स इट इज ऍट द राईट हँड साइड ऑफ द पिरियॉडिक टेबल. फक्त आता ही पोझिशन बघताना एकच पॉइंट वेगळा आहे, तो म्हणजे हेलियम. ठीक आहे. पी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन आता तुम्हाला माहितीच असणार आहे. व्हॉट इज दॅट डेफिनेशन? दॅट द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द पी ऑर्बिटल. बरोबर आहे ना. पी ऑर्बिटल मध्ये जो शेवटचा इलेक्ट्रॉन जातो किंवा ज्याच्यामध्ये जात असेल ते एलिमेंट पी ब्लॉक एलिमेंट जाते. कळलं? पण हेलियम मध्ये एकच ऑर्बिटल आहे, दॅट इज 1s और 1s2 and 2s2 त्याचं कॉन्फिगरेशन आहे. ओके. ज्याच्याकडे पी ब्लॉकच नाहीये किंवा पीचा ऑर्बिटलच नाहीये, बट स्टिल वी आर स्टडिंग दिस हेलियम अंडर पी ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे. सो एक एक्सेप्शन म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही नियमाला एक्सेप्शन हा असतोच, त्यातला हा हेलियम आहे. कळलं? हेलियम आपण पी ब्लॉक मध्ये का शिकणार आहोत त्याचं पण कारण आहे. पहिली गोष्ट काय सांगते, हेलियम कडे पीचा ऑर्बिटलच नाहीये, त्याच्यामुळे शेवटचा इलेक्ट्रॉन पी मध्ये जाण्याचा संबंध येत नाही. बट स्टिल वी आर स्टडिंग अंडर द नेम ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे. का शिकणार आहोत, तर हेलियमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, हेलियम मध्ये एक प्रॉपर्टी कोणती आहे तर लास्ट ऑर्बिटल इज फुलफिल्ड, आणि हे जे सगळे इनर्ट गॅस एलिमेंट्स आहेत सगळ्यांचं लास्ट ऑर्बिटल फुलफिल्ड आहे. कळलं? त्याच्यामुळे हेलियम आपण यांच्या बरोबर शिकणार आहोत. आले लक्षात? हेलियम एस ब्लॉक मध्ये आपण शिकलो का मागच्या वर्षी? नाही शिकलेलो. कळते ना. हेलियमचा काय, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द एस ऑर्बिटल. बरोबर ना. हेलियमचा ऍटॉमिक नंबर आहे 4, 1s2 2s2. व्हॉट डज इट मीन? लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एस ऑर्बिटल. मग एस ऑर्बिटल मध्ये तो एंटर होतो, म्हणून आपण एस ब्लॉक मध्ये हेलियमला बघितलं का? तर नाही बघितलेलं. आठवतंय ना. हेलियमचा अभ्यास मागच्या वर्षी नव्हता केला, आता यावर्षी करायचा. एस ब्लॉक मध्ये आपण हेलियमला बघितलं नव्हतं, कारण की एस ब्लॉक मध्ये लास्ट ऑर्बिटल फुलफिल नसतं, म्हणून आपण हेलियमला काय केलं, तिथून उचललं आणि पी ब्लॉक मध्ये नेऊन ठेवलं. जरी त्याच्याकडे पी ऑर्बिटल नसेल तरी त्याचा फायनल शेवटचा ऑर्बिट आहे ते फुलफिल आहे. मग आपण पी ब्लॉक मध्ये त्या हेलियमला नेऊन ठेवलं, आणि हेलियमचा स्टडी आपल्याला ऍक्च्युली तिथे बघायचा आहे. कळालं? So p block elements are those which have last electron entering into the p orbital. Its position is at the right hand side of the periodic table. कळालं? So एकूण p orbitals किती असतात? एकूण p orbitals किती असतात? px, py, pz. Total you have 3 p orbitals. px, py, pz. Orbitals तीनच आहेत, आणि इलेक्ट्रॉन्स किती बसू शकतात तर प्रत्येकामध्ये 2-2. म्हणजे टोटल 6 electrons can accommodate in 3 p orbitals. कळते? p block are the elements in which last electron enters in np orbital, which includes 6 groups of the elements, group 13, 14, 15, 16, 17, 18. Okay. क्वेश्चन काय विचाराय त्यानुसार आन्सर देत जा. ठीक आहे. पी ब्लॉक मध्ये किती ऑर्बिटल्स असतात तर 3च असतात, px, py, pz. पण प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. ओके. So see, we have total 6 groups, 13, 14, 15, 16, 17 and 18. ठीक आहे. तुम्ही ऑलरेडी हे पी ऑर्बिटल मध्ये माहिती असेल तुम्हाला की मेटल्स कोणते आहेत, नॉन मेटल्स कोणते आहेत, मेटलाइट्स कोणते आहेत. बरोबर आहे ना. आय होप यू नो एव्हरीथिंग फ्रॉम दिस थिंग, की याच्यामध्ये मेटल्स कोणते आहेत. ह्याला आपण डायगोनल नाही, हे मेटलॉइडची लाईन आहे अशी जी डायगोनली दिसते ती. कळते? त्याच्यानंतर इथं कार्बन लाईन मधला सिलिकॉन आणि जर्मेनियम हे दोघ जण सेमी कंडक्टर्स म्हणून आपण वापरतो. सो यू नो दिस थिंग. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं तर देर आर टोटल 6 ग्रुप्स, 13, 14, 15, 16, 17 and 18. आणि पी ब्लॉकची स्पेशालिटी काय आहे तर पी ब्लॉक मध्ये मेटल्स सुद्धा येतात, नॉन मेटल्स सुद्धा येतात आणि मेटलॉइड्स पण येतात. P block consists of metals, non-metals as well as metalloids. It contains all the 3 types of elements present in the nature. नेचर मध्ये जे काही प्रकरण आहेत ती सगळी P block मध्ये आहेत. कळलं? So there are total 6 groups. Just go through that groups. म्हणजे तुम्हाला त्यांची नावं माहित आहेत का? नावं काय आहेत ती आपण बघूया. So first one is group 13. Nothing but boron family. Okay, it is also called as icosahedron. ही इथं कॉमन नेम्स देते तुम्हाला, एमसीक्यूज मध्ये विचारतात. ठीक आहे. बोरॉन फॅमिली इट इज कॉल्ड एज आयकोसाजेन. देन कार्बन फॅमिली इट इज कॉल्ड एज क्रिस्टलोजेन्स. नाइट्रोजन फॅमिली इट इज कॉल्ड एज निट्रोजेन्स. ऑक्सीजन फॅमिली इट इज कॉल्ड एज चाल्कोजेन्स. फ्लोरीन फॅमिली कॉल्ड एज हॅलोजेन्स. and helium family that is inert gases or noble gases.
दीज आर द कॉमन नेम्स ऑफ द ग्रुप्स. लेट्स स्टडी वन बाय वन. आपण त्यांना ती नावं का दिलीत हे जरा बघूया, म्हणजे ती नावं लक्षात राहायला मदत होईल. तर बोरॉन फॅमिलीला नाव दिलंय आयकोसाजेन. आयकोसाजेन हे नाव कशावरून आलंय, तर आयकोसा हेड्रल जॉमेट्री. ठीक आहे, जॉमेट्रीचं नाव आहे का, जॉमेट्री म्हणजे काय, शेपचं नाव आहे आयकोसा हेड्रॉन. ठीक आहे, तुम्हाला जॉमेट्री मध्ये तुम्ही हा पॉईंट बघितला असेल, आयकोसाहेड्रॉन नावाचं एक स्ट्रक्चर असतं आणि बोरॉनचं स्ट्रक्चर आयकोसाहेड्रल असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे बोरॉन फॅमिलीचं नाव आहे आयकोसाजेन. ठीक आहे, कार्बन फॅमिली क्रिस्टल्स भरपूर असतात. डायमंड इज द वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. ठीक आहे, त्याच्यामुळं कार्बन फॅमिलीमध्ये क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स भरपूर आहेत, त्याच्यामुळे त्याचं नाव आहे क्रिस्टॅलोजेन्स. कार्बन मध्ये आपण ॲलोट्रॉप्स किंवा क्रिस्टल्स ऑफ वेगवेगळे, म्हणजे आपण ॲलोट्रॉपिक फॉर्म्स बघितलेले आहेत पुष्कळ. कळलं. नायट्रोजन फॅमिली, त्याचं नाव आहे निटकोजेन्स. ठीक आहे, पी सायलेंट आहे, निटकोजेन्स. निटको या शब्दाचा अर्थ होतो टू चोक. चोकिंग करतो ना, चोकिंग म्हणजे काय, नाक आणि तोंड दाबल्यानंतर जसं चोकिंग होतं तसं. कळलं. तर चोकिंग होतं जर का ऑक्सिजन आणि नायट्रोजन, म्हणजे ऑक्सिजन तर आपल्याला इनहेल साठी लागतोच, पण नायट्रोजन जर का एक्सेस मध्ये झाला तर ऑक्सिजनला तो चोक करतो, म्हणजे ऑक्सिजनला तो आपल्यापर्यंत येऊन देत नाही. येते लक्षात. किंवा तुम्हाला माहित असेल की फूड पॅकेट्स वगैरे असतात त्याच्यात डायनायट्रोजन गॅस भरतो, कारण की तो काय करतो, ऑक्सिजनला रिप्लेस करतो आणि ती स्वतः जागा घेऊन टाकतो. आणि नायट्रोजन हा डायनायट्रोजन असा इनर्ट आहे, त्यामुळे आपलं फूड मटेरियल सुद्धा जास्त दिवस टिकू शकतं. कळाले. निटको याचा अर्थ काय, टू चोक, CHOKE. निटको स्टँड्स फॉर टू चोक. आणि चोकिंग होतं, नायट्रोजनची ती स्पेशालिटी आहे, म्हणून निटकोजेन हे नायट्रोजन फॅमिलीचं नाव आहे. ओके. नेक्स्ट वन, ऑक्सिजन फॅमिली. ऑक्सिजन फॅमिलीचं नाव आहे चाल्कोजेन्स. हे आपण MCQs मध्ये हा पॉईंट बघितला होता. चाल्कोजेन्स म्हणजे काय, ओर फॉर्मिंग. स्क्रीन दिसत नाहीये, स्क्रीन दिसत नाहीये का कोणाला? दिसतीये ना, मग कोणाला दिसत नव्हती. बरं ठीक आहे, आपण सुरू करूया. सो नेक्स्ट वन, चाल्कोजेन्स. चाल्कोजेन इज ओर फॉर्मिंग मटेरियल. ओके, आपण हे बघितले ऑलरेडी. त्यांना ऑक्सिजन फॅमिलीला चाल्कोजेन फॅमिली का म्हणायचं, कारण की ऑक्साइड्स आणि सल्फाइड्सच्या सोर 90% सगळ्या ओर ऑक्साइड्स आणि सल्फाइड्स आहेत. ठीक आहे, म्हणून त्यांना चाल्कोजेन म्हणायचं. नेक्स्ट वन, हॅलोजन्स. हॅलोजन्स आपण बघितलंय फ्लोरीन फॅमिली, त्याला नाव देतो हॅलोजन्स. हॅलोजन याचा अर्थ काय, तर सॉल्ट फॉर्मिंग. ठीक आहे, हॅलोजनचा अर्थ काय होता, सॉल्ट फॉर्मिंग. त्याच्यामुळे बघा NaCl सॉल्ट आपलं कॉमन माहिती असेल, NaCl आहे, KCl सगळे सॉल्ट्सच आहेत. ओके, सो मोस्ट ऑफ द हॅलोजन्स, ओके, हे जे काय सगळे ग्रुप 17 एलिमेंट्स आहेत, दे आर अकर्ड ॲज सॉल्ट्स. ठीक आहे, आणि बऱ्यापैकी सगळे सॉल्ट्स कशात असतात, तर समुद्रातल्या पाण्यात. ठीक आहे, समुद्राचं पाणी जे खारं असतं आपण म्हणतो ते हे सॉल्ट्स असतात, आणि या सॉल्ट्सला लॅटिन भाषेत काय म्हणायचं, हॅलोजन्स, हॅलो म्हणायचं. सो हॅलोजन्स म्हणजे काय, सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स. सो दे आर फ्लोरीन फॅमिली. आणि लास्ट वन, हेलियम फॅमिली इज इनर्ट गॅस. कळलं. आता इनर्ट गॅस का म्हणतात त्याच्यामध्ये जायची गरज नाही, यू नो इट व्हेरी वेल. सो दीज आर डिफरंट कॉमन नेम्स. सो हे कॉमन नेम्स लक्षात ठेवा. त्यातले क्वेश्चन विचारतात. ऑक्सिजन फॅमिली म्हणजे चाल्कोजेन म्हणजे नक्की कुठली फॅमिली घ्या, त्याचं काय का कळलं. ऑक्सिजन फॅमिली चाल्कोजेन, जस्ट कीप इन माइंड पॉइंट. 17 ग्रुप बद्दल काही इश्यू नाही. हॅलोजन तुम्हाला इतकं माहिती झालं असेल की 17 ग्रुप आहे हे विसरला असाल, कारण की ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये हॅलोजन्स 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 असंच आपण शिकतो. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा कोणता पॉईंट येतो, ग्रुप 16 चाल्कोजेन. बाकी 13, 14, 15 वर एवढे क्वेश्चन्स विचारत नाही. 16 वरचा हा क्वेश्चन, कारण की मेटलर्जी मध्ये पण तो येतो, इथे पण आपण बघणार आहोत. आणि परत ट्रान्झिशन मेटल्स, आपल्याला याच्या पुढचा टॉपिक बघायचा डी अँड एफ लॉ. त्यामध्ये सगळेच मेटल्स येतात. मग ते मेटल्स आले की त्यांचं ऑकरन्स एक्स्ट्रॅक्शन परत आलं, त्यावेळेस प्रत्येक वेळेस हा चाल्कोजेन हा शब्द येणार. कळलं. सो जस्ट कीप इन माइंड, ग्रुप 16 इज ऑल्सो कॉल्ड एज चाल्कोजेन. चाल्कोजेन्स मीन्स व्हॉट, ओर फॉर्मिंग एलिमेंट्स. कळलं. सो 11th मध्ये तुम्ही काय बघितलं होतं, ग्रुप 13, 14, 15. आणि आता 12th मध्ये आपल्याला बघायचंय 16, 17 and 8. ओके, 13, 14, 15 तुमचा झाला आहे, तुम्हाला येत आहे असं आपण गृहीत धरूयात आणि पुढे जाऊया. जर का तुम्हाला खरंच ग्रुप 13, 14, 15 मध्ये काही एखादी कन्सेप्ट येत नसेल, काही पॉईंट कळलेले नसेल, तर तो विचारा, तुम्ही क्लिअर करा.
त्याच्यासाठी तो धडा वाचला पाहिजे ऑब्विसली. आणि मग आपण म्हणजे 16, 17, 18 मध्ये तुम्हाला ते डिटेल मध्ये पॉईंट कळत. कळालंय? सो माझे तुम्हाला सांगणं आहे की आजच्या दिवशी तुम्ही कम्प्लिटली ग्रुप 13, 14, 15 चा टॉपिक कम्प्लीट वाचा. काही पॉईंट असेल, काय तुम्हाला एखादा कळत नसेल तर लगेच विचारा, क्लिअर करा डाऊट. म्हणजे तुम्हाला पुढचं शिकताना काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो विल स्टार्ट अवर पॉइंट फ्रॉम ग्रुप 16, 17 अँड 18. करायचं सुरू. सो अगेन जसं आपण मागच्या वेळेस बघितलं तसं एखादा टॉपिक सुरू करताना ओव्हरव्ह्यू बघूयात की आपल्याला नक्की काय काय बघायचं याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली किती पॉइंट्स कव्हर करायचे, काय काय बघायचं हे एकदा क्लिअर झालं की म्हणजे आपल्याला आयडिया आली की आपला किती धडा मोठा आहे, किती लहान आहे, किंवा काय काय पॉइंट्स आहेत, तर ते आपल्याला कव्हर करणं सोपं जातं. हे ओव्हरव्ह्यूचे पॉइंट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. का लिहून घ्यायचे सांगते, कारण की तुम्ही जेव्हा अभ्यास करणार आहात या धड्याचा जेव्हा रिव्हिजनच्या वेळेस किंवा अभ्यास करणार असाल तेव्हा या पॉइंट वाईजच अभ्यास करा. अभ्यास करणं पण सोपं जातं आणि क्वेश्चन आन्सर सुद्धा सॉल्व्ह करताना त्या पॉइंट वाईज करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह होतील. काय सांगते बघा, की आता समजा तुम्ही पी ब्लॉकचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायला घेतले, म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करताय आणि एक 100 प्रश्न सोडवले. ठीक आहे, तर आपल्या डोक्यात काय, मी 100 प्रश्न सोडवले, 100 प्रश्न सोडवले. पण 100 पैकी समजा 80 प्रश्न फक्त ट्रेंड्स बद्दल असतील आणि बाकीच्या बद्दल 20च प्रश्न सोडवले असतील, तर काय उपयोग नाही. कळतंय? सो त्याच्यासाठी हे ओव्हरव्ह्यूचे पॉइंट्स घ्या की क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपले सगळे प्रश्न त्याच्यामध्ये म्हणजे सगळा टॉपिक कव्हर होता का नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे, सो लेट अस सी व्हॉट आर द पॉइंट्स दॅट वी आर गोइंग टू सी अंडर दिस टॉपिक. फर्स्ट वन ऑब्वियसली ऑकरन्स, म्हणजे सगळे एलिमेंट्स आहेत मग ते कसे कसे ऑकर होतात. ठीक आहे, ऑकरन्स मध्ये परत काय बघायचंय, 16, 17, 18 तिघांचा ऑकरन्स वेगवेगळा बघायचा. नेक्स्ट पॉइंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात घ्या, आपल्याला हा प्रत्येक गोष्ट 3 वेळा बघायची. ऑकरन्स बघायचा आहे 16, 17, 18, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 16, 17, 18. कळाले? नेक्स्ट वन ट्रेंड्स इन ॲटॉमिक प्रॉपर्टीज. आदित्य यादव, स्क्रीनवर काय लिहितोय रे तू? नेक्स्ट पॉइंट काय, ट्रेंड्स इन ॲटॉमिक प्रॉपर्टीज. ओके, सो कोणकोणत्या प्रॉपर्टीज बघायच्या त्याच्यामध्ये, ॲटॉमिक अँड आयनिक रेडिया आहे, त्याच्यानंतर आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. परत एकदा सांगते, प्रत्येक पॉइंट आपल्याला 3 वेळा बघायचा, 16 साठी एकदा, 17 साठी एकदा आणि 18 साठी एकदा. ओके, तर या 3 ट्रेंड्स बघायच्या आहेत. ॲटॉमिक प्रॉपर्टीज झाल्यावर जायचंय फिजिकल प्रॉपर्टीज पाशी. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय बघायचंय, ते कसे दिसतात, अपिअरन्स, वेदर दे आर सॉलिड, लिक्विड, गॅस, ओके, ऑर दे आर मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स, ते आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये बघायचंय. कळलं? नेक्स्ट वन anomalous behavior of oxygen and fluorine. anomalous behavior of oxygen and fluorine. इफ यू रिमेंबर, मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही 13, 14, 15 केले तेव्हा माहिती असेल की पहिला जो एलिमेंट आहे त्याचं बिहेवियर बाकीच्यांपेक्षा वेगळं असतं. आणि रिझन काय, तर त्यांचा साईज स्मॉल आहे आणि त्यांच्याकडे डी ऑर्बिटल्स नसतात. आठवत आहे ना, दे हॅव स्मॉल साईज अँड दे डू नॉट हॅव एक्स्ट्रा डी ऑर्बिटल्स. दॅट्स वाय दे आर anomalous, दे आर डिफरंट फ्रॉम अदर ग्रुप मेंबर्स. ओके, जर का तुम्हाला ते माहित नसेल तरी आपण याच्यामध्ये ते कव्हर करणारच आहोत, पण हे माहिती पाहिजे की पहिला जो असतो एलिमेंट तो anomalous बिहेवियर करतो. anomalous बिहेवियर म्हणजे काय, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये सुद्धा आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये सुद्धा. ठीक आहे, की त्याचा लुक म्हणा किंवा त्याची फेज वेगळी असते, त्याचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट बाकीच्यांपेक्षा वेगळा असतो, आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, रिएक्टिव्हिटी पण थोडीफार वेगळी असू शकते. ओके, सो वी आर गोइंग टू सी anomalous behavior of 2 elements, oxygen and fluorine. नेक्स्ट वर ॲलोट्रॉपी. ओके, ॲलोट्रॉपी हा आपला पहिल्या धड्यापासून आलेलाच आहे, 13व्या मध्ये पण शिकलाय, 14व्या मध्ये पण झालाय, 15 मध्ये पण झालाय. सो वी आर गोइंग टू सी डिफरंट ॲलोट्रॉप्स ऑफ द ऑक्सिजन as well as फ्लोरीन्स अँड एक्सेट्रा. ओके, नेक्स्ट पॉइंट कोणता बघायचा, केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, केमिकल प्रॉपर्टीज मीन्स रिएक्टिव्हिटी ऑफ दिस एलिमेंट्स. वी आर गोइंग टू सी डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज, ऑक्सिडेशन स्टेट and then reactivity towards hydrogen, oxygen, halogen and metals. ओके, प्रत्येक वेळेस 16, 17, 18च्या हायड्रोजनच्या रिएक्शन्स, त्यांच्याच ऑक्सिजनच्या, त्यांच्याच हॅलोजनच्या आणि त्यांच्या मेटलच्या, प्रत्येकामध्ये आपल्याला 4 रिएक्शन्स बघायच्या. कळाले? अभ्यास करताना असं स्टेप वाईज करा म्हणजे त्रास होत नाही, नाहीतर एवढ्या 100 रिएक्शन बघितलं की कोणाचा काय मुळाला संबंध लागत नाही. सो
प्रत्येकाचं सेपरेशन करा, ग्रुपिंग करा. म्हणजे टोटल आपल्याकडे 3 ग्रुप आणि 4 रिएक्शन्स आहेत. 3 चौक 12 रिएक्शन झाल्या. सो तुम्हाला ते 12 रिएक्शन 3 ग्रुप मध्ये डिवाइड करून अभ्यास करणं सोपं जाईल. ठीक आहे. नेक्स्ट वन, ऑक्सो acids of sulfur and chlorine. If you remember, last ऑक्सो acids of phosphorus acid आठवत असेल तर. सो तसंच आता आपल्याला इथं सल्फरचे आणि क्लोरीनचे ऑक्सो acids बघायचे आहेत. त्यांचे स्ट्रक्चर, त्यांची नावं आणि काय प्रॉपर्टीज असतील. नेक्स्ट वन, आता वेगवेगळे एलिमेंट्स म्हणजे ऑक्सिजन, क्लोरीन वगैरे जे जे एलिमेंट्स आहेत त्यांचे मेन तो कोण एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे वेगवेगळे कंपाऊंड्स. तसंच ऑक्सिजन सल्फरचे बघायचे आणि क्लोरीनचे बघायचे. ठीक आहे. ऑक्सिजन, सल्फर आणि क्लोरीन किती आयन एलिमेंट काय काय त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत त्याचे वेगवेगळे कंपाऊंड्स. लाईक ऑक्सिजनचं होऊ शकतं ऑक्सिजन डायऑक्साइड गॅस, ऑक्सिजन ट्रायऑक्साइड म्हणजे ओझोन, सल्फर पासून बनतं सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड किंवा H2SO4. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू सी डिफरंट एलिमेंट्स. ओके. तर क्या ते एलिमेंट्स त्यांचे कंपाऊंड्स त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे. नेक्स्ट वन, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. याला स्टार करून ठेवा बरं का. इंटर हॅलोजन कंपाऊंड्स खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि 200% त्याच्यावरती प्रश्न विचारतात, नुसतं 100 नाही. तर हा क्वेश्चन एमसीक्यूज मध्ये तर असतोच असतो आणि आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये पण असतोच. ठीक आहे. देन कंपाऊंड्स ऑफ झेनॉन and uses of group 18 elements. So this is the last point. ते थोडक्यात आपण 16, 17, 18 हे जे तीन ग्रुप्स आहेत त्यातला 16 मधला ऑक्सिजन, सल्फर, 17 मधला क्लोरीन आणि 18 मधला झेनॉन असे आपण 4 वेगवेगळ्या एलिमेंट्सचे वेगवेगळे कंपाऊंड्स बघणार आहोत. ठीक आहे. सो आता हे ओव्हरव्ह्यू मी कशासाठी दिलंय परत एकदा सांगते. एवढा वेळ 10 मिनिटं याच्यातच घालवले आपण की आपल्याला काय शिकायचं. हे कशासाठी घालवलाय वेळ हा, तर हे पॉइंट्स तुम्ही कायम डोळ्यासमोर ठेवा. जेव्हा तुम्ही आता आपले लेक्चर्स चालू आहेत ते लेक्चर चालू असताना पण तुम्हाला लक्षात येईल की आपला हा पॉइंट झालाय, हा पॉइंट झालाय, हे झालंय, हे राहिलंय. एखादा पॉइंट स्किप झाला चुकून तर तुम्ही सांगू शकता की मॅडम हे आपलं शिकायचं राहिलं. कळलं? नाहीतर असं होईल की तुम्हालाही माहित नाही. दिस इज द वन थिंग. म्हणजे आपण शिकताना सगळे पॉइंट्स आपले झाले पाहिजेत. हा एक पॉइंट आहे. आणि दुसरा म्हणजे काय, अभ्यास करताना तुम्ही काय करा, जेव्हा प्रश्न सोडवणार आहात तेव्हा असं बघायचं की प्रत्येक पॉइंट वरती कमीत कमी 10 प्रश्न झाले पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती 5-10 प्रश्न, ऍटॉमिक रेडियाई वरती 10 प्रश्न, आयनायझेशन एन्थॅल्पी वरती 10 प्रश्न. म्हणजे प्रत्येक पॉइंट कव्हर झाला तर त्या एकूण प्रश्न सोडवण्यात आले. तर समजा तुम्ही सोडवले 100 प्रश्न पिरियोडिक टेबलवर आणि त्याच्यामध्ये इंटर हॅलोजन कंपाऊंड वर एक पण नाही सोडवला तर मग काय उपयोग. कळतंय? कारण की आपल्याला नक्की नाही, नेमकं आपण जे करत नाही तेच परीक्षेत विचारतात. म्हणून सगळं करण्यासाठी हे ओव्हरव्ह्यू दिलेलं आहे की जे whenever you are going to study, maybe for board, maybe for competitive exam, always go through the topic, see the points and cover each and every point. ठीक आहे. अभ्यास करताना प्रत्येक पॉइंट कव्हर होतोय का नाही याच्याकडे नीट लक्ष द्या, तरच तुमचा तो धडा पूर्ण होणार आहे. नाहीतर नुसता 1-1, 2-4 गोष्टी केल्या आणि त्याच्यावरती 100 प्रश्न सोडवले असं करू नका. ओके. सुरू करायचं आपण. So we'll start with our first point, occurrence. लिहून झालंय ना सगळ्यांचं? लिहून झालंय ना? पुढे जाऊया. So let's start with occurrence. Okay. So we are going to see, परत एकदा सांगते, प्रत्येक पॉइंट आपल्याला 3 वेळा बघायचा आहे. म्हणजे एकदा ग्रुप 16चा, मग 17चा आणि मग 18चा. ठीक आहे. So let's start with occurrence of group 16 elements. Okay, इथं group 16 लिहिलेलं नाहीये. Occurrence of group 16 elements. So see how these group 16 elements are. OSSETETO. Oxygen, sulfur, selenium, tellurium and polonium. Okay, these are the group 16 elements. They are called as chalcogens. Okay. तो पहिली गोष्ट पिरियोडिक टेबल मध्ये कुठं आहेत. ऑकरन्स याचा अर्थ काय, इथे नेचर मध्ये कुठं आहेत हे बघायचं. पण आधी आपण पिरियोडिक टेबल मध्ये कुठं आहे ते बघूया आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे. एलिमेंट्स ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, tellurium and polonium comprises of 16th vertical column 6A group elements
इन करंटली युज्ड लॉन्ग टाइप ऑफ पिरियोडिक टेबल. ठीक आहे, एक तर 16th ग्रुप म्हणा किंवा 6A. नॉर्मली आता आपण ग्रुप 16च म्हणतो, ग्रुप 16च लक्षात ठेवा. सो ऑल दीज एलिमेंट्स आर प्रेझेंट इन ग्रुप 16. ओके, नेक्स्ट थिंग, परत चाल्कोजेन. इनिशियल फर्स्ट 4 एलिमेंट्स म्हणजे कोणकोणते? OSSETE. Initial first 4 elements of the groups are together named as chalcogens, that is ore forming elements. On the grounds that extensive number of mineral ores, metal ores are found in earth crust as sulfides or oxides. On the grounds that म्हणजे काय? Because they are present as sulfide or oxides. Okay, most of the ores are sulfide ores or oxide ores. That's why this oxygen sulfur family are called as chalcogen, ore forming elements. Okay? First one, oxygen. So oxygen कुठं कुठं प्रेझेंट आहे सांगा, हे वाचायच्या आधी. तुम्हाला माहितीये का ऑक्सिजन कुठं कुठं आहे? What can you tell about oxygen? ऑक्सिजन सॉलिड मध्ये, गॅस मध्ये आहे का? नॉर्मली नेचर म्हटलं की 3 फेजेस आले, सॉलिड, लिक्विड, गॅस. मग आपण एकेकाचा विचार करू. ऑक्सिजन गॅस मध्ये आहे का? वेदर इट इज प्रेझेंट इन एअर? येस, इट इज प्रेझेंट. बरोबर, 21% ऑक्सिजन आहे हवेमध्ये. वेदर इट इज प्रेझेंट इन लिक्विड? वेदर ऑक्सिजन इज प्रेझेंट इन लिक्विड? येस ऑर नो? येस, इट इज प्रेझेंट. वॉटर इज नथिंग बट H2O. आणि पाणी किती आहे जगामध्ये? 97% पाणीच आहे, म्हणजे तेवढ्या सगळ्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंटच आहे. कळले? त्याच्यानंतर ऑक्सिजन सॉलिड्स मध्ये आहे का? ऑक्सिजन सॉलिड मध्ये आहे का? तर आहे. बरोबर आहे. आपण ऑक्साइड, सल्फाइड वर इथं वरती चाल्कोजेन्स पण लिहिलंय. कळतंय? व्हॉट डज इट मीन? ऑक्सिजन इज प्रेझेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅस. तिघांमध्ये ऑक्सिजन आहे. इट इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन द अर्थ. ऑक्सिजन इज मोस्ट अबंडंट एलिमेंट प्रेझेंट ऑन द अर्थ. आणि ऑक्सिजन आहे म्हणूनच आपली लाईफ चालू आहे. बरोबर आहे ना? त्याला मराठीमध्ये प्राणवायू म्हणतात. प्राण आहेत कशामुळे? तर ऑक्सिजनमुळे. कळले? So that much important oxygen is. See, it is the most plenteous element that is accessible in nature. Accessible म्हणजे काय? मिळतो. It is the most plenteous element that is accessible in nature. Accessible याचा अर्थ काय? मिळवणे, की ज्याच्यातून नेचर मधून आपण ऑक्सिजन घेऊ शकतो. Shapes 20.946% of air by volume and 46.6% of world's mass. World's mass म्हणजे काय? सॉलिड आणि लिक्विड दोन्ही आलं. जगामध्ये जेवढं सॉलिड आणि लिक्विड आहे त्यातले 46% म्हणजे जवळजवळ निम्म झालं. इट इज ॲज सिलिकेट्स और डिफरंट कंपाऊंड्स लाईक कार्बोनेट, ऑक्साइड्स अँड सल्फेट्स. कळते? जेवढं काही मास आहे त्याच्यामध्ये 46% ऑक्सिजन आहे, जो कार्बोनेट, ऑक्साइड, सल्फेट किंवा सिलिकेट या कुठल्या तरी फॉर्म मध्ये, म्हणजे प्रत्येकामध्ये ऑक्सिजन आहेच. कळले? सो दॅट मच अबंडंट ऑक्सिजन इज. पण आपल्याला हवेतून ऑक्सिजन आहे तो डायरेक्ट आपल्याला मिळतो कुठून ऑक्सिजन? तो फोटोसिंथेसिसनी. बरोबर आहे? आपल्यासाठी ऑक्सिजन ऍक्सेसिबल कसा होतो नॅचरली? तर फोटोसिंथेसिस प्रोसेस. ओके, vast majority of oxygen in the air is delivered by photosynthesis in plants. ओके, सो एअर मधला हा जो काय एवढा 20-21% ऑक्सिजन आहे, हा कशामुळे तयार होतो? तर प्लांट्स मधल्या फोटोसिंथेटिक प्रोसेस. ओके, आणि हे सोडून अजून कुठे अकर होतं बघ ऑक्सिजन? ओझोन. ठीक आहे, ओझोन लेअर मध्ये सुद्धा तो प्रेझेंट आहे. So this is related to oxygen. It is one of the abundant element of the earth. Next one, sulfur. सल्फर मॅक्सिमम प्रेझेंट कुठं असतो? किंवा सल्फरचा मेन सोर्स काय येतं? ओस. ओस मध्ये सल्फर, सल्फाईडच्या किंवा अजून कोणत्या सल्फेटच्या ओर्स असतात. सल्फाईड किंवा सल्फेटच्या ओर्स असतात. ओके, मोस्ट ऑफ द सल्फर इज प्रेझेंट ऍज अ ओर और ऍज अ वन ऑफ द कंपोनंट ऑफ द ओर. ओके, सो सल्फेट ओर्स. कोणकोणत्या सल्फेट ओर्स आहेत? आपण ऑलरेडी बघितले. इप्सम सॉल्ट,
बायरेट्स, ओके, किंवा अजून बरीचशी एक्झाम्पल्स आहेत सल्फेट ओर्सची, ते 1-2 लिहिली आहेत, बट यू कॅन राईट मेनी ऑफ देम. ठीक आहे. सल्फाइड ओर्स कोणत्या आहेत बघितल्यात आपण, गॅलेना, झिंक ब्लेंड, कॉपर पायराइट. हे सोडून अजूनही सल्फाइड ओर्स भरपूर आहेत, त्याची पण तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता की सगळ्यामध्ये सल्फर प्रेझेंट आहे. कळतंय. बऱ्याचशा ओर्स आहेत ज्या सल्फाइड किंवा सल्फर पासून बनल्यात आणि दॅट इज नथिंग बट द सोर्स ऑफ सल्फर. ठीक आहे. सल्फर आपल्याला या कोर्स मधलं जे बाय प्रॉडक्ट आहे, म्हणजे आता झिंक ब्लेंड मधला मला Zn महत्वाचा आहे मेटलर्जीसाठी. हा एस आपण काय करतोय, SO2 गॅस करून हवेमध्ये सोडून देतो. ठीक आहे. पण तो SO2 गॅस जर का डिकम्पोज केला तर मला सल्फर मिळू शकतो आणि सल्फरचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये त्याला वापरता येतं. कळाले. सो सल्फर इज वन ऑफ द सोर्स ऑफ डिफरंट ओर्स. ठीक आहे. ओर्स मधनं मेटल्स बाजूला काढलं की जे काय बाय प्रॉडक्ट राहतं, जे काय वेस्टेज राहतं, त्यातनं मला सल्फर मिळू शकतं. ओके. Another thing where it is present naturally is also present in many organic substances like mustard, eggs, seeds, onion, wool, garlic and hair. हे हेअर लक्षात ठेवा, MCQs मध्ये विचारतात हेअर मध्ये कोणता एलिमेंट प्रेझेंट असतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये सुद्धा बऱ्यापैकी सल्फर प्रेझेंट असतो. हे जे ओनियन गार्लिकला सेपरेट वास येतो बघा, प्रत्येक कांदा आणि लसूण, ठीक आहे, त्यांचा वास असा म्हणजे वेगळा आपण स्मेल करू शकतो की ते आपल्याला लगेच जाणवतं. इट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सल्फर. ओके. सल्फर इज प्रेझेंट मध्ये. लास्ट सेलेनियम अँड टेल्युरियम. सल्फर, ऑक्सिजन सल्फरचं लक्षात आलंय. Second point, selenium and tellurium. These are found in sulfide as metal selenides and tellurides. जसं सल्फाइड्स असतात की नाही, ZnS याचा अर्थ काय, झिंक सल्फाइड. तसं ZnSe म्हणजे काय, झिंक सेलेनाइड. ZnTe म्हणजे झिंक टेल्युराइड. ठीक आहे. जसं सल्फाइड्स प्रेझेंट असतात तसे सेलेनाइड्स आणि टेल्युराइड सुद्धा प्रेझेंट असतात. ऑब्विसली ते आपण ओर म्हणून वापरू शकत नाही, त्यातनं आपल्याला मेटल आपलं इकॉनॉमिकली मिळत नाही. ठीक आहे. बट वी कॅन गेट सेलेनाइड्स अँड टेल्युराइड्स, सेलेनियम अँड टेल्युरियम. ओके. जसे सल्फाइड ओर्स असतात तसे सेलेनाइड्सच्या पण ओर्स असतात आणि टेल्युराइड्स पण असतात, कळाले. लास्ट एलिमेंट पोलोनियम इज अ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट, म्हणजे तो नॅचरली अकरिंग नाहीये. मागच्या वर्षी शिकला ना रेडिओ ऍक्टिव्हिटी. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट म्हणजे हे डिसइंटिग्रेशनचं एक प्रॉडक्ट आहे, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट, आणि याचा हाफ लाईफ आहे 13.5 डेज. ठीक आहे. 13 दिवस याची हाफ लाईफ आहे. पोलोनियम इथे लिहिलेलं नाहीये. काय ग? तुम्हाला 1-2 मिनिट देते, तुम्ही हे सगळे पॉइंट्स लिहून घ्या. याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर विचारा. ऑकरन्स मधला मेन पॉइंट कुठला विचारतात तर सल्फरचे हे जे आहेत नावं की याच्यामध्ये सल्फर प्रेझेंट आहे ऑनियन गार्लिक मध्ये वगैरे. ठीक आहे. सो हा पॉइंट बरेचदा विचारतात. बाकी चाल्कोजेन आता तुम्हाला माहिती झालंय. ओझोन कोणती लेअर मध्ये प्रेझेंट असतो? ओझोन अर्थ वरती असतो का प्रेझेंट? ओझोन अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये असतो का? वेअर दिस ओझोन इज. पोलोनियमचे हाफ लाईफ आहे 13.5 डेज. ओझोन कुठं असतो? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, माहितीये ना. ऍटमॉस्फिअर मध्ये ओझोन असतो पण त्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे. पण मॅक्सिमम कुठं आहे तर ओझोन लेअर. ओके. जस्ट कीप इन माइंड दॅट थिंग की पृथ्वीवरच नाही तर पृथ्वीच्या बाहेर सुद्धा आपल्याला ऑक्सिजन मिळू शकतो. कळाले. फक्त तो ऑक्सिजन इनहेल करता येत नाही. म्हणजे पृथ्वीच्या बाहेर ऑक्सिजन आहे म्हणून काही ऍस्ट्रॉनॉट्स काय ऑक्सिजनचं सिलेंडर नेत नाहीत असं करत नाही. कळाले. दॅट ऑक्सिजन इज नथिंग बट ऍज ओझोन O3. ठीक आहे. पुढे जायचं. दिस इज ऑल अबाउट
occurrence of group 16 elements over on the in the युनिवर्स असं म्हणून, कारण की आपला अर्थपेक्षा ऑक्सिजन अर्थच्या बाहेर सुद्धा प्रेझेंट. पुढे जायचं. नेक्स्ट गो फॉर occurrence of group 17 elements. Okay, occurrence of group 17 elements. So this series elements FCl, Br, I, At, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टार्टिन. ग्रुप 17 एलिमेंट्स. तुम्हाला याच्या काही याच्यावरनं त्याची काय डायग्राम आहे किंवा ह्याची काय इमेज आहे, या इमेज मधनं काय वेगळं वाटतंय का? सगळे जे नाव आहेत ती त्या सर्कलच्या आतमध्ये लिहिलेत आणि फ्लोरीन एकटा बाहेर लिहिलाय. काय सांगता येईल का कारण? गलती से मिस्टेक हो गया असं काय आहे का? काय केलंय बघा, ClBr, I, At हे चौघ जण छान त्या गोलामध्ये लिहिलेत आणि एफ मात्र गोलाच्या बाहेर लिहिलाय. म्हणजे लिहायला चुकलंय का काय प्रॉब्लेम आहे? काय आहे? एफ हॅज व्हेरी स्मॉल ॲटॉमिक साईज. कळते? आणि ते दिसावं म्हणून एफ ला बाहेर काढलंय की त्याचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये बसू शकत नाही, एवढा तो स्मॉल साईज आहे असं सांगायचंय. कळलंय? आणि आपल्याला तुम्हाला आठवत असेल तर एकदा आपण जेव्हा ओव्हरव्ह्यूची साईड बघितली त्याच्यामध्ये सांगितले की आपल्याला एफचं अॅनॉमलस बिहेवियर बघायचं. ठीक आहे, आणि का बघायचं तर हे बघा, इथनच अॅनॉमलस बिहेवियर सुरू झाले की तो याच्या आतमध्ये बसलेला नाही, बाकी चौघ जण बसले. कळलं? ड्यू टू द स्मॉल साईज ऑफ फ्लोरीन इट इज डिफरंट फ्रॉम अदर 4 एलिमेंट्स. कळलं? आणि तो स्मॉल साईज आहे हे कळावं म्हणून या डायग्राम मध्ये सुद्धा एफ ला बाहेर काढलाय. कळलं? अजून एक गोष्ट दिसेल तुम्हाला, इथं ग्रीन कलर लिहिलाय. ठीक आहे, ऍक्च्युली ग्रीन कलर नसतो, म्हणजे प्रत्येकाचा रंग वेगवेगळा असतो, पण हॅलोजन्स प्रेझेंट आहेत का नाही ही करण्याची टेस्ट कोणती आहे तर ग्रीन फ्लेमची टेस्ट आहे. ठीक आहे, आता तुम्हाला ती करायची गरज नाहीये, इव्हन लिहू पण नका हा पॉईंट. फक्त एक सांगून ठेवते की ग्रीन कलर म्हटलं की हॅलोजन्स हे डोळ्यासमोर आलं पाहिजे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही केमिकल टेस्ट वगैरे कराल लॅबमध्ये जाऊन त्यावेळेस ग्रीन कलरची जी टेस्ट असते ती मोस्टली हॅलोजन्स साठी असते. ठीक आहे, so let's move on to occurrence. The first one, due to high reactivity halogens do not exist in free state. हॅलोजन्स फ्री स्टेट मध्ये नसतात, कायम ते कणाबरोबर तरी कंबाईन फॉर्म मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, सेम थिंग फॉर ग्रुप 16 सुद्धा याच्यामध्ये नव्हतेच, फ्री स्टेट मध्ये नव्हते. फ्लोरीन इज 13th मोस्ट अबंडंट अँड क्लोरीन इज 20th मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ द वर्ल्ड. कळते? फ्लोरीन आणि क्लोरीन किती अबंडंट आहेत तर सगळ्यांची सारखा 13वा नंबर फ्लोरीनचा आहे आणि 20वा नंबर क्लोरीनचा आहे अर्थ क्रस्ट मध्ये. कळलं? नेक्स्ट वन, फ्लोरीन. फ्लोरीन एक्झिस्ट ब्रॉडली ॲज इनसोल्युबल फ्लोराइड्स. ओके, मोस्टली तो फ्लोराइड्स म्हणून असतात आणि फ्लोराइड्स आर इनसोल्युबल. त्यातलं एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं फ्लोअस्पार, CaF2. आठवत आहे ना? फ्लोअस्पार, ट्रायोलाइट पण आपण बघितले. ऑल दीज आर फ्लोराइड्स. Fluoroapatite, it is the ore of calcium. Okay, so these are fluorides which are insoluble in water. Okay, आणि त्यांचे उपयोग काय तर इनसोल्युबल जरी असले तरी ते आपण ट्रायोलाइट बघितलं होतं, इट इज युजफुल फॉर लोअरिंग द मेल्टिंग पॉइंट ऑफ दॅट पर्टिक्युलर मेटल. आणि फ्लोअस्पारचा उपयोग होतो टू एनहान्स इट्स कंडक्टिव्हिटी. कळलं? नेक्स्ट वन, फ्लोरीन अजून कुठं प्रेझेंट आहे? हे जे 3 नावं आहेत, ट्रायोलाइट, फ्लोअस्पार आणि फ्लोरोअपॅटाइट, ही नावं कशातली आहेत? अर्थ क्रस्ट मधली, म्हणजे मिनरल्स मधली नावं आहेत, ओर्स अँड मिनरल्स मधली. ठीक आहे, ते सोडून अजून फ्लोरीन कुठं प्रेझेंट आहे बघा. फ्लोरीन इज ऑल्सो अवेलेबल इन सॉइल, प्लांट्स ऑफ स्ट्रीम वॉटर, बोन्स अँड टीथ. ठीक आहे, अजून या 3-4 ठिकाणी सुद्धा फ्लोरीन प्रेझेंट असतं. कळलं? नेक्स्ट वन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. ठीक आहे, 3 जण एकत्रच आहेत. 3 जण कुठं मेन प्रेझेंट असतात तर ओशन वॉटर मध्ये, सी वॉटर मध्ये प्रेझेंट असतात. त्याच क्लोराइड, ब्रोमाइड अँड आयोडाइड. हे आपण कधी बघितले? ब्राईनचं जेव्हा सोल्युशन बघितले होते त्यावेळेस बघितलं. NaCl इज वन ऑफ द अबंडंट कंपाऊंड प्रेझेंट इन सी वॉटर. बरोबर ना? NaCl खूप मॅक्सिमम आहे की त्यातनं आपण क्लोरीन गॅस आणि सोडियम मेटल मिळवू शकतो, एवढं ते जास्त प्रमाणात आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. ओके, सो सिमिलर टू क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडाइन इज ऑल्सो प्रेझेंट ॲज ब्रोमाइड अँड आयोडाइड. ठीक आहे, NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराइड.
NaBr म्हणजे काय, सोडियम ब्रोमाइड, आणि NaI सोडियम आयोडाइड. कळाले? आणि नॉट नेसेसरीली सोडियम, दे कॅन कंबाईन विथ पोटॅशियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम ऑल्सो. ठीक आहे. NaCl, KCl, MgCl2, CaCl2. NaBr, KBr, MgBr2, CaBr2. कळलं? सो त्यानुसार नावं वेगवेगळी येणार. मॅग्नेशियम ब्रोमाइड, मॅग्नेशियम आयोडाइड, कॅल्शियम क्लोराइड एक्सेट्रा. कळालं? आउट ऑफ दिस द रिचेस्ट इज सोडियम क्लोराइड. ओके, याच्यातला मॅक्सिमम कोण प्रेझेंट आहे तर सोडियम क्लोराइड. Ocean water comprises of about 1.5% by weight of sodium chloride. ठीक आहे. ओशन वॉटर मधलं जवळजवळ 1.5% सोडियम क्लोराइड आहे आणि उरलेलं सगळं बाकीचे जे काय एलिमेंट्स आहेत ते असतील. कळाले? लक्षात घ्या, ओशन वॉटर मध्ये मॅक्सिमम काय असणार आहे तर वॉटर असणार आहे, H2O असणार आहे, आणि ते सोडून बाकीचे क्षार किंवा मिनरल्स त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले असतात. आणि जेवढे मिनरल्स आहेत जे काय डिझॉल्व्ह झाले, समजा 5-10% जर का डिझॉल्व्ह झाला असेल तर त्यातलं 1.5% फक्त सोडियम क्लोराइड आहे आणि बाकीचं सगळे इतर गोष्टी आहेत. दॅट मीन्स व्हॉट, सोडियम इज NaCl इज अबंडंट इन सी वॉटर. कळाले? आता सी वॉटर मध्ये हे तिघं प्रेझेंट आहेत. तसा अजून कुठं आहेत बघा, ड्राय बेड्स ऑफ ओशन, म्हणजे ओशनची जी खालची जमीन आहे की नाही, जे समुद्राची तळ म्हणतो की नाही, समुद्राचा तळ, त्या तळापाशी सुद्धा आपल्याला आयोडीनचे सॅम्पल्स किंवा आयोडाईडचे बरेचसे हे मिळतात. सॉरी, क्लोराइड्सचे आपल्याला बरेचसे तिथे सॉलिड फॉर्म मध्ये मिळतात. ओके, ड्राय बेड्स ऑफ ओशन ऍडिशनली कंटेन्स वास्ट स्टोर्स ऑफ सोडियम क्लोराइड along with calcium chloride and carnallite. Okay, carnallite we have seen this ore. क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड हे सगळे आहेत, हे सॉलिड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. इथे लिक्विड फॉर्म मध्ये होते, डिझॉल्व कंडिशनला होते. इवन यू कॅन बी दे कॅन गेट दे आर अवेलेबल इन सॉलिड फॉर्म ऍट द सी बेड्स और ड्राय बेड्स ऑफ ओशन. कळाले? समुद्राच्या तळापाशी आपल्याला सॉलिड फॉर्म मध्ये सुद्धा हे क्लोराइड्स अवेलेबल होतात. ओके, आयोडाइड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन ट्रेस अमाउंट. ठीक आहे, आयोडाइड्स जास्त नाहीयेत पण प्रेझेंट आहेत ओशन वॉटर मध्ये. प्रायमरी वेल स्प्रिंग ऑफ आयोडाइन is ocean weeds and crude chill salt pit. हे आठवते का आपण चिले सॉल्ट पीट हा एक पॉइंट बघितला होता. ओशन वीड्स म्हणजे काय, समुद्रामध्ये जी झाडं असतात की नाही त्याच्यामध्ये आयोडीन जास्त करून प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि नेक्स्ट वन किंवा लास्ट वन राहते ॲस्टॅटिन. इट इज रेडिओ नेचर. ॲस्टॅटिन इज रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर. आणि ॲस्टॅटिनची हाफ लाईफ काय आहे तुम्ही सर्च करायचं. ओके, तुम्हाला नाही आन्सर आला तर मी उद्या सांगेलच. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ ॲस्टॅटिन. जर का तुम्हाला नाही आलं तर मी उद्या सांगणारच आहे, पण ऍज अ होमवर्क हा एक पॉइंट सांगायचा आहे. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ ॲस्टॅटिन. एक 2 मिनिट देते, काय लिहायचं राहिलं असेल तर लिहून घ्या. झालंय सगळ्यांचं? Okay, so let's move on to last occurrence. That is the occurrence of inert gases. HENEARKRXCRN. Okay, helium, neon, argon, krypton, xenon, radon. So see, first thing यांचा occurrence खूप कमी आहे. Elements of this group 18 are HENEARKRXCRN. These elements are well known as noble gases. The expression. महेश पालकर, जरा ऑडिओ बंद करा तुमचा. महेश पालकर. ज्यांचं झालेलं नाही त्याने जरा 1-2 मिनिट हे झाल्यानंतर मी 5 मिनिट देते तेव्हा लिहून द्या.
ठीक आहे, आता हा पॉइंट कव्हर करूयात आणि मग परत वेळ देते तुम्हाला. एलिमेंट्स आर ऑल नोन, सॉरी, coming back to our point, occurrence of group 18 elements. What are the group 18 elements? Helium, neon, argon, krypton, xenon and radon. Okay, they are called as noble gases. Noble का म्हणायचं? Because they are chemical inert or they are unreactive. They are not reactive, therefore they are called as noble gases. आता त्याच्यामध्ये नको जायला, कारण की तुम्हाला माहिती नोबल गॅसेस का, तर ऑक्टेट कम्प्लीट आहे, इलेक्ट्रॉन्स ते देणार पण नाहीत आणि घेणार पण नाहीत, रिएक्टिव्हिटी खूप कमी आहे. ऑकरन्स किती आहे बघा त्यांचा, अप्रॉक्सिमेटली 1% by volume of the atmosphere made up of these gases. जे आपल्या atmosphere मध्ये 1% कोण असतात, तर हे सगळे 20% कोण आहे, तर हे सगळे गॅसेस आहेत. आणि त्यापैकी आर्गॉन एकटाच किती आहे बघा, 0.93%. आर्गॉन किती आहे, तर 0.93%. म्हणजे बाकीचे किती राहिले, 0.07%. एवढे कमी त्यांचा ऑकरन्स आहे. 0.07% एवढा कमी ऑकरन्स आहे. आणि तरी सुद्धा माणसांनी त्याचा शोध लावलेला आहे की ते प्रेझेंट आहेत आणि त्याच्या प्रॉपर्टीज शोधल्या, त्याच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट सुद्धा बनवले. कळले? निऑन गॅस माहिती असेल, त्याच्यानंतर झेनॉनचे आपल्याला वेगवेगळे कंपाऊंड्स बघायचेच आहेत आता. ओके, फ्लोराइड्स ऑफ क्रिप्टॉन अँड कंपाऊंड्स ऑफ झेनॉन. मग असे सांगितलं ना आपल्याला झेनॉनचे कंपाऊंड्स बघायचे, सच ऑक्साइड्स, फ्लोराइड्स अँड ऑक्सीफ्लोराइड्स आर वेल नोन. ओके, हे वेगवेगळे कंपाऊंड्स प्रेझेंट आहेत नॅचरली सुद्धा, पण त्यांचा अर्थातच प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे अगदी 0.000% म्हणजे 0.0001 एवढं कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात नॅचरली, बट वी कॅन प्रिपेअर देम आर्टिफिशियल. ओके, इवन वी आर गोइंग टू सी द कंपाऊंड्स ऑफ झेनॉन इन डिटेल. ठीक आहे, झेनॉनचे वेगवेगळे ऑक्साइड्स, फ्लोराइड्स आपल्याला सगळे बघायचे. जस्ट कीप इन माइंड यांचा ऑकरन्स खूप कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला फार काही त्याच्यामध्ये शिकायचं नाहीये. म्हणजे ऑकरन्स या पॉइंट मध्ये ऑकरन्स खूप कमी आहे, बट स्टील वी कॅन सी देअर प्रॉपर्टीज. आणि दुसरं काय आहे, तर नोबल गॅसेस आहेत, लेस रिएक्टिव्ह आहेत. लेस रिएक्टिव्ह असल्यामुळं पहिली गोष्ट काय, ऑकरन्स कमी आहे आणि मला जर का ऑकरन्स वाढवायचा झाला तर काय करावं लागेल, मला त्या गॅसेसला तयार करावं लागेल. कळते ना, ते गॅसेस बनवावे लागतील, पण त्यांची रिएक्टिव्हिटी इतकी कमी असते की त्याच्यामुळे त्यांना बनवणं खूप अवघड पडतं. कळते, तिथे एक्स्ट्रॅक्शन करणं किंवा ते गॅसेस तयार करणं, जे आपण सिंथसिस म्हणतो, ते करणं खूप अवघड आहे. द मॅन्युफॅक्चर ऑफ दिस कंपाऊंड कॅन ओनली बी परफॉर्म अंडर हाय टेम्परेचर, हाय प्रेशरला जे रिएक्शन्स पॉसिबल. त्याच्यामुळे आपलं गुड लक चांगलं आहे की आपल्याला याचं सिंथेसिस नाहीये. ठीक आहे, तर जस्ट सी हाऊ दिस एलिमेंट्स लुक. हे सगळे गॅसेस आहेत आणि हे ते वेगवेगळे कलर्स आहेत. म्हणजे कलर्स म्हणजे कसले, त्या त्या एलिमेंटचे, त्या त्या गॅसचे कलर्स आहेत. Can see or we can differentiate all of them. This is overall occurrence of group 18 elements. So फक्त यातला महत्वाचा सेंटेन्स कोणता येतं, 1% व्हॉल्यूम आहे ऍटमॉस्फिअर मधला आणि त्यातला 0.93% आहे आर्गॉन. ठीक आहे, हे लिहून घ्या सगळं आणि मग आपण आधीची स्लाइड पण मी राईट 2 मिनिट लावते, मग आपण बघूया पुढचं. तुम्हाला so write down whatever written remaining from this point. यातलं काय राहिलं असेल ते लिहून घ्या. पुढच्या लेक्चरला येताना 11वीतला तुमचा जो धडा आहे 13, 14, 15 हा धडा कम्प्लीट वाचून या. म्हणजे कोणकोणते पॉइंट्स आहेत, ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची असते, इनर्ट पेअर इफेक्ट काय असतो, आयनायझेशन पोटेन्शियल मध्ये डिक्रीज इन्क्रीज कशी होते, हे सगळं वाचून या. म्हणजे आपल्याला
जे काय आहेत रिॲक्शन्स म्हणजे सॉरी प्रॉपर्टीज आहेत त्या फास्ट मध्ये घेता येतील किंवा तुम्हाला त्या जास्त लवकर समजतील. कळतंय? जास्तीत जास्त तुम्हाला समजणं महत्वाचं आहे याच्यात. बरोबर आहे ना? आणि काही डिफिकल्टी असेल तर लगेच विचारा. तुम्ही लेक्चर चालू असतानाही विचारू शकताय, नंतर विचारलं तरी चालेल, एनिथिंग. तर ज्यांचं लिहून झालंय ते जाऊ शकतात. ज्यांचं लिहून झालंय त्यांनी मीटिंग लीव्ह केली तरी चालेल. आपलं लेक्चर इथं संपलंय. ज्यांचं राहिलंय त्यांनी लिहून घ्या. क्वेश्चन्स घ्यायचे आहेत की आपल्याला प्रत्येक पॉइंट झाला की क्वेश्चन्स घेणार आहोत आपण. इलेव्हनचं बुक आहे ना तुमच्याकडे? इलेव्हन्थ मधला ग्रुप 13, 14, 15 9वा धडा आहे. 9th नंबर 9 टॉपिक नंबर 9. आय होप तुमचं झालं असेल हे लिहून. आपण आता मीटिंग इथे एंड करूया. सो स्टॉप हिअर. मेटलर्जी मध्ये काय डिफिकल्टी असेल आणि डिफिकल्टी कधी येणार आहे जर का तुम्ही अभ्यास केला तर. सो एक्झाम्पल सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला डिफिकल्टीज कळतील. त्या मला विचारा, सॉल्व्ह करून घ्या. आणि आता पी ब्लॉक कडे पण लक्ष द्या. पी ब्लॉकचा 11चा टॉपिक आज वाचून यायचंय तुम्हाला. आज तुम्हाला पी ब्लॉकचा टॉपिक वाचायचा आणि ॲस्टॅटिनचे हाफ लाईफ काय आहे ते सांगायचं. ठीक आहे? सो स्टॉप हिअर. विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. ओके, बाय.